साथियों, जय शिवा, जय जोहार. 9 ऑगस्ट वर्ल्ड इंडिजिनियस डेच्या निमित्तानं, विश्व मूलनिवासी दिवसाच्या निमित्तानं सर्व बहुजन समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. बंधूंनो, आज विश्व मूलनिवासी दिवसाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर जे ट्रायबल कल्चर आहे, जे विश्वातील सर्वात ग्रेट कल्चर आहे, या संदर्भामध्ये मला कॉल करून जे काही श्रोतेगण आहेत त्यांनी सांगितलं की यावर आपण व्हिडिओ टाकावा. या संदर्भानिमित्तानं मी आपल्यासमोर व्यक्त होत आहे. साथियो, आज 9 ऑगस्ट विश्व मूलनिवासी दिवस जो आहे, हा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने जाहीर केला. याच्या पाठीमागचं रिझन आहे, हा कार्यकाळ जो आहे, हा 1982 पासून चालू आहे. परंतु 1992ला जे या दिवसाला सुरुवात केली, ही सुरुवात करण्यामागं जी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची भूमिका आहे, ही सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो. कारण जगामध्ये जे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळं हे जग संकटात आलं आहे. तर जर ग्लोबल वॉर्मिंगला जर वाचवायचं असेल, तर ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्याला वाचवणारा कुठला समूह आहे? तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या जे काही इंटेलेक्च्युअल लोक आहेत, त्यांनी रिसर्च केलं. जर या पृथ्वीच्या ग्लोबल वॉर्मिंग जे वाढत आहे, त्यापासून जर आपल्याला बचाव करणार जर कुठली कम्युनिटी आणि कुठला समाज जर असेल, तर तो केवळ आणि केवळ या ऑब्रिजिनल जे आहे, जे मूलनिवासी आदिवासी लोक आहेत, तोच समूह आपल्याला वाचवू शकतो. म्हणून त्यांनी या आदिवासींच्या सेफगार्डसाठी, या इंडिजिनस पीपलच्या सेफगार्डसाठी, या ट्रायबलच्या सेफगार्डसाठी एक कायदा बनवला. तो कायदा जगाचा कायदा आहे, जे जगाची परिषद आहे, ज्याला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणतो. त्यांनी UDHRचा कायदा केला, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट ॲज हिज इंडिजिनियस पीपल्स राईट्स. म्हणजे जे जगामध्ये इंडिजिनस लोक आहेत, मूलनिवासी लोक आहेत, त्यांच्या अधिकारासाठी त्यांनी तो कायदा पारित केला आणि जगामध्ये तो लागू केला. याचा अर्थ काय, की जगामध्ये असे काही लोक होते, की प्रत्येक देशामध्ये जे लोक राहतात, ते इंडिजिनस लोक आहेत. त्या इंडिजिनस लोकांचं काही सेफगार्ड असलं पाहिजे. यासाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं आंदोलन चाललं आणि देशभरामध्ये जेवढे काही कायदे पारित झाले, त्या संदर्भामध्ये त्या कायद्यामध्ये ते ट्रायबल लोकांचे अधिकार, राईट्स जे आहेत, ते मजबूत करण्याचं काम केलं. आपल्या देशामध्ये जेव्हा संविधान सभेचं गठन झालं, तेव्हा संविधान सभेमध्ये सुद्धा या ट्रायबल लोकांचे अधिकार, ॲबॉरिजिनल जे लोक आहेत, जे इंडिजिनस लोक आहेत, त्यांचे सेपरेट राईट्स आले पाहिजे, यासाठी त्या काळी खूप संघर्ष झाला. आणि जे बाबासाहेब संविधान सभेचे जे रायटिंग ज्यांच्याकडे होतं, ते ड्राफ्टिंगचं काम होतं, त्याचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. बाबासाहेबांनी तो खूप प्रयत्न केला आणि बाबासाहेबांनी 5वी आणि 6वी अनुसूची जी आहे, ते ट्रायबल लोकांसाठी लागू केली. हा फार महत्त्वपूर्ण विषय आहे. ट्रायबल लोकांसाठी 5वी आणि 6वी अनुसूची काय आहे? सेपरेट राईट्स त्यांच्यासाठी आहे. त्यांना स्वतःचा राज्य निर्माण करण्यासाठी स्वतःचं एक स्पेशल त्यांना राईट्स दिलं आहे, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 कलेक्टर राहील, 2 CO राहील, 1 ट्रायबलचा राहील आणि 1 सरकारी राहील. म्हणजे ट्रायबलसाठी त्यांचे अधिकार त्यांना स्पेशल दिले आहे. हे याच देशामध्ये नाही, तर जगातले जेवढे काही देश आहे, 193 देशांनी त्या काळी साईन केल्या होत्या, त्या सर्वांनाच ते लागू आहे. ट्रायबल ॲडवायझरी कमिटी, ज्या ट्रायबल ॲडवायझरी कमिटीला विचारल्याशिवाय जे संसदेने पारित केलेला कायदा आहे, तो डायरेक्ट सर्वांवर लागू होतो. सर्व कम्युनिटीवर, सर्व समूहावर तो लागू होतो. परंतु डायरेक्ट आदिवासीवर, ट्रायबल लोकांवर, शेड्यूल ट्राईबवर ते लागू होत नाही. कारण ते या देशाचे राजे आहेत असं म्हटलं जातं. कारण त्यांना स्पेशल राईट आहे. ते स्पेशल राईट असं, की त्यांच्यावर डायरेक्ट संसद जरी सोव्हरेन आहे, पार्लमेंट सोव्हरेन आहे, त्यांनी केलेला कायदा सर्वांवर डायरेक्ट लागू होतो, परंतु आदिवासीवर लागू होत नाही. कारण जे ट्रायबल ॲडवायझर कमिटी आहे, त्याला विचारल्याशिवाय कुठलाही कायदा ते पारित केला जात नाही. हे सर्वप्रथम महत्त्वाची जे कलमं आहेत, जे बाबासाहेबांनी टाकली 5वी आणि 6वी अनुसूची, फार महत्त्वपूर्ण आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण जगामध्ये या ट्रायबल कल्चर संदर्भात रिसर्च झालं. कारण जगामध्ये हे ट्रायबल जे कल्चर आहे, खूप जुनी आहेत. याचा खूप इतिहास आहे. कारण जगाची जे काही सभ्यता आहे, जे काही सिव्हिलायझेशन आहे, या सर्व सिव्हिलायझेशनमध्ये ट्रायबल कल्चर जे आहे, आदिवासीची जे कल्चर आहे, जे मूलनिवासी लोकांची कल्चर आहे, जे इंडिजिनस लोकांची कल्चर आहे, ते खूप महान आहे.
कारण आपण आपल्या देशामध्ये जर आपण विचार केला, तर आपण असं म्हणतो, की नेहमी वेदाचे गुणगान केले जाते. परंतु मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते आणि ती सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, की या देशामध्ये जे काही कल्चर आहे, जे काही सिव्हिलायझेशन आहे, ते आपण जर विचार केला, तर आपण जास्तीत जास्त 10,000 वर्षापूर्वीचा विचार करतो. ज्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो. ज्याला सिंधू सभ्यता म्हणते. ते सिंधू सभ्यतामध्ये काय आपण 5,000 वर्षापूर्वीची लिपी आहे ते वाचतो आणि आपण जर बुद्धिस्ट कल्चर पाहिली तर हे 3,000 वर्षापूर्वीचं आहे. परंतु जर तुम्ही या कल्चरचा जर विचार केला, या ट्रायबल कल्चरचा विचार केला, ट्रायबल सिव्हिलायझेशनचा जर विचार केला, तर आपल्याला 50, 60, 70,000 वर्षापूर्वी जर तुम्हाला याचं संशोधन होईल. तुम्हाला माहीत असेल जे ट्रायबल कल्चर आहे, हे ट्रायबल कल्चर खूप ग्रेट आहे. 70,000 वर्षापूर्वी असं म्हणतात, की 1,00,000 वर्षापूर्वी मानवाचा विकास झाला आणि 70,000 वर्षापूर्वी एक कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन झालं, ज्याला म्हणतात की बौद्धिक रिव्होल्यूशन झालं आणि तिथून त्याला बुद्ध्यांक आला. म्हणजे 70,000 वर्षापूर्वी जे गुफेमध्ये राहणारा माणूस होता, त्यांचा जी बुद्धीचा विकास झाला, तेवढाच बुद्धीचा विकास आजसुद्धा जो माणूस आहे, तेवढाच त्याच्या बुद्धीचा विकास आहे. परंतु पृथ्वीवर तेव्हा व्यवस्था नव्हती, म्हणून ते मागं राहिले. त्यांनी गुफामध्ये त्यांचा हे केला, संसार थाटला, परंतु ते कधी मागे हटले नाही. म्हणजे जगामध्ये जे इंडिजिनस लोकं आहेत, त्यांच्या राईट्ससाठी कारण ते जल, जंगल, जमिनीला वाचवले. ते जल, जंगल, जमीन वाचवल्यामुळं त्यांचं काय झालं, की जे समतोल आहे, निसर्गाचा समतोल जर टिकवून ठेवणारा कुठला समूह कम्युनिटी असेल, तर तो आदिवासी कम्युनिटी आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्यामध्ये जे एक चेतना पेटवली, ते चेतनेचा आधार काय होता, की ते या देशाचे मूळनिवासी लोकं आहेत आणि या देशाच्या मूळनिवासी लोकांसोबत न्याय झाला पाहिजे, त्यांना ते राईट्स मिळाले पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी जीवनभर संघर्ष केला. संविधान सभेमध्ये त्यांचे अधिकार मिळावे, त्यांना हे अधिकारासाठी ते भांडले. तुम्हाला माहीत असेल, की जयपाल सिंग मुंडांनी सुद्धा ते प्रकरण उचलून धरलं होतं. म्हणून बाबासाहेबाला ते राईट्स करता आले. खूप सारा या देशाचा इतिहास आहे. म्हणून ट्रायबल कल्चर ग्रेट आहे. ट्रायबल कल्चर ग्रेट कशी आहे? जर तुम्हाला वाटत असेल, की मी सांगतो म्हणून नाही, तर तुम्ही या देशामध्ये भीमबेटका जा, आझमगढ जा. भीमबेटका माहीत असेल त्याचं संशोधन करा. ते साईट्स आहे. मी साईट्स सांगत आहो. भीमबेटका जा, आझमगढ जा, पैसारा बिहार जा, जिदवाना राजस्थान जा, गडचिरोली चंद्रपूरच्या जंगलामध्ये जा, त्या महाराष्ट्राच्या मध्ये नेवासामध्ये जा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ते साईट्स दिसेल. त्या साईट्समध्ये अशा लिपीने लिहिलेलं आहे, जे लिपी आजही कुणालाही वाचता येत नाही. जे लिपी ट्रायबलची लिपी आहे. म्हणजे जी संस्कृती मी सांगत